नमस्कार. आज आपल्या सोबत आहेत खऱ्या अर्थानं एका यशस्वी माणसाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं. तर आज आपल्या सोबत आहेत विठ्ठल नाना यांच्या अर्धांगिनी. तर आपण त्यांच्याशी बोलूया. खऱ्या अर्थानं सर्जा आणि सुंदर यांचा सांभाळ याच करत असतात. तर त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल सर्जा आणि सुंदर बद्दल? कशा पद्धतीनं त्याचं रुटीन असतं सकाळचं? काय करता? रतीब खाया पाणी. जिंकल्यानंतर सर्जा आनंद होतो का? होतो. तर थोड्याशा लास्ट आहेत बघा. एकदम खऱ्या अर्थानं यांचा वाटा देखील आहे आणि सगळ्या टीमचा वाटा आहे. मग हे नानांचे वडील असतील, हा मुलगा असेल, त्याच्यानंतर हा पुतण्या असेल, म्हणजे सगळी घरची लोक आहेत आपल्यासोबत. त्याच्यानंतर हा सागर चुलत भाव असेल, हे त्यांचे मित्र सहकारी असतील, हे चुलते असतील, हे नानांचे धाकटे बंधू असतील, त्याच्यानंतर हे चुलते असतील, हा रंजा असेल, हा नितीन असेल, त्याच्यानंतर हा अजय असेल. म्हणजे हे सगळी लोक असतात. आणि हा बघा नानांचा खरा वारसदार पुढे भविष्यातला तर तो मुशरफ. ही सगळी लोक सोबत असतात. या सगळ्या लोकांचं हे टीमचं यश आहे. आणि हे जे काही आपल्याला सर्जा आणि सुंदरच्या गाड्यात दिसत आहेत, तर ही सगळे एक फौजी आहेत. विनोद फौजी यांनी ते पाठवून दिलेलं आहे. आणि जम्मू काश्मीरवरून खास ते पैशाचे हार पाठवलेत. तर आपण ते आज घातलेले आहेत. कारण एका फौजींना खऱ्या अर्थाने ते देशसेवा करत असतात आणि देशसेवा करता करता आपल्या सर्जा सुंदरवर त्यांचं प्रेम आहे. म्हणून त्यांच्या प्रेमाखातर आपण आज ते हार घालून त्यांना ते फोटो आणि व्हिडिओ पाठवायला सांगितलेत. तर ते करतोय. खूप छान वाटलं. असंच प्रेम तुमचं सर्जा सुंदरवर राहू द्या. भविष्यात सर्जा सुंदर नक्कीच अजून चांगल्या पद्धतीने नाव करतील. तर चला भेटू उद्या नागठाणे मैदानात. कारण नागठाणे मैदानात आपला सर्जा उद्या येणार आहे 100%. आणि उद्या एक तुम्ही सर्वांनी यावं नागठाणे मैदानात, हीच इच्छा. चला बाय.